स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू. आज आपल्या सेशनचं डे 8 हे सत्र आहे. उद्या शनिवार आहे. उद्या आपण डे 9 आणि डे 10 असं एकत्रितपणे सत्र घेणार आहोत. ठीक आहे. डे 9 आणि डे 10 या पद्धतीने एकत्रितपणे सत्र घेणार आहे. आज आपण 7 चक्रांचा ऊर्जांनी मी स्वतः तुमचं शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेमचं हिलिंग करून देणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या हिलिंग ऊर्जांना स्वीकाराल तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला आज येणार आहे. त्याच्यानंतर आज आपण 3 ऊर्जांचे बॉल शिकणार आहोत आणि दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी हे आपण बघणार आहोत. उद्याच्या सेशनमध्ये आपण आजार आणि त्याच्यानुसार रेकीद्वारे उपचार आणि मनी मंत्र आणि तुमचे क्वेश्चन आन्सर्स हे 3 टॉपिक आपले उद्याच्या सेशनसाठी राहणार आहेत. ठीक आहे. उद्या डे 9 डे 10 आपण एकत्रित कारण आपलं Q&A सेशन एक एक्स्ट्रा घेत असतो. पण उद्या आपण ते एकत्रितपणे जास्ती वेळ लागला तरी आपण करणार आहोत, कारण प्रश्नांना तसा जास्ती वेळ लागणार नाही. ऑलरेडी आपली संख्या भरपूर कमी असल्यामुळे लवकरात जास्तीत जास्त म्हणजे आपले लवकर प्रश्न नसले की सेशन कंप्लीट होऊन जाईल. ओके. त्यानंतर आज क्लास संपल्यानंतर तुम्हाला लेव्हल 2 आणि लेव्हल 3च्या ऍडमिशनसाठी एक मेसेज येईल. दोज वर इंटरेस्टेड आपली सेकंड लेवल आणि मास्टर लेवलची जी बॅच आहे ती 6 तारखेपासून 5:30 ते 6:30 या वेळात सुरू होणार आहे. 5:30 ते 6:30 या वेळात सुरू होणार आहे. दिवाळीच्या आधी म्हणजे 6ला जी बॅच आपली चालू होईल 17 तारखेपर्यंत आपली सेकंड लेवल कंप्लीट होणार आणि दिवाळीनंतर आपली मास्टर लेवल चालू राहणार. रेकॉर्डिंग तुम्हाला दोन्ही बॅचेसचं मिळणार आहे. सुट्ट्या लागण्याच्या आधी तुमचं मास्टर लेवलचं शक्तिपात देखील म्हणजे सेकंड लेवल आणि मास्टर लेवल हे दोन्ही शक्तिपात कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग क्लासला सुट्टी असल्यामुळे तुमचं कुठेही अडणार नाही. रेकॉर्डिंग बघून तुम्ही प्रॅक्टिस चालू करू शकता आणि तुमचं जे आहे लाईव्ह सेशन ते दिवाळीनंतर लगेच आपला 2 नोव्हेंबरला एक पुण्याला ऑफलाईन इव्हेंट आहे. तो झाल्यानंतर 4 पासनं आपले सगळे क्लासेस 4 किंवा 5 नोव्हेंबर पासून सगळे क्लासेस रेग्युलर परत चालू होतील. तेव्हा तुमची मास्टर लेवलची लाईव्ह बॅच देखील चालू होणार आहे. तोपर्यंत महत्वाचं आहे अट्युनमेंट आणि ऍक्टिव्हेशन. ती गोष्ट आपण आधीच सुट्ट्यांच्या आधीच कंप्लीट करून टाकणार आहे. तर आपली जी फी आहे ती आहे 6,000 रुपये. सेकंड लेवल 4 कोर्सेससाठी सेकंड लेवल रेकी मास्टर लेवल त्याच्यानंतर क्रिस्टल थेरपी पेंडुलम डाउजिंग प्लस याच्यासोबत ती 2 गोष्टी अजून ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला देणार आहे. ते म्हणजे मेडिसिन बुद्धा रेकीचं कशा पद्धतीने हे करायचं आणि अंतःकरण रेकी कशी वापरायची या दोन्ही गोष्टी याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे. अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धा रेकी म्हणजे तुम्हाला जवळपास 6 कोर्सेस मिळून 6,000 रुपये फी आहे. त्यासोबतच मी या बॅचमध्ये नवरात्र स्पेशल म्हणजे जी बॅच माझी चालू आहे त्याच्यात मी माझं क्रिस्टल थेरपीचं एक पीडीएफ आहे वेगळं जे तुम्हाला मिळतं. त्या व्यतिरिक्त ते एक पीडीएफ देखील ऍज अ बोनस तुम्हाला मिळणार आहे. तर या पद्धतीने 6,000 रुपयाचा क्लास आहे. ही ऍडमिशन तुम्हाला सोमवारी 6 तारखेपर्यंत 12 वाजेपर्यंत करायचं आहे, कारण स्टाफला तुम्हाला ऍक्सेस देणं ऍड करणं या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. संडेला थोडं मी आउट ऑफ स्टेशन आहे त्याच्यामुळे सगळ्यांना ऍड करण्यासाठी आपली जी प्रक्रिया आहे आणि ते आजपासून पेमेंट का चालू करतो कारण पेमेंटच्या लिमिट्स असतात. गुगल पे कडनं तुम्ही डिरेक्टली तिथे अकाउंट डिटेल्स टाकून पण पेमेंट केलं तर ते तुम्हाला सोयीस्कर जातं, कारण आमचे दुसरे ऍडमिशन्स पण चालू असतात. तर त्याच्यामुळे पेमेंटची म्हणजे डिक्लाइन होऊ शकतात, कारण जी लिमिट असते ती संपून जाते युपीआय कडनं. तर त्याच्यामुळे आपल्याला ते आपण शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी 12 वाजेपर्यंत एवढा वेळ दिलेला आहे. ठीक आहे. तर काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला जो नंबर पेमेंटसाठी दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. फक्त संडेला कॉलचे आन्सर दिले जाऊ शकत नाही, कारण संडेला आमचं ऑफिस बंद असतं, स्टाफ अवेलेबल नसतो आणि मी स्वतः आउट ऑफ स्टेशन आहे. तर त्याच्यामुळे त्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी तुमच्या कॉलला किती रिस्पॉन्स करू शकेल याची हे नाही. पण सोमवारी तुम्ही कॉल करा, तुमच्या उत्तर दिल्या जातील. ठीक आहे. तर
ऍडमिशन आणि सिलेबसचे पूर्ण डिटेल्स आणि कुठल्या नंबरवर पे करायचं आहे हे सर्व डिटेल्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. याचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर तुम्हाला आज संध्याकाळी तो मेसेज येऊन जाईल. तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारपर्यंत तुम्हाला वेळ आहे. सोमवारी जे लोक येतील त्यांच्यासोबत आपण सेकंड लेवलची परत सुरुवात करणार आहे. उद्या आपलं सेशन आहे. उद्या आजार आणि निदान आणि मनी मंत्रा या महत्वाचे टॉपिक आणि तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचं माझं प्रॉमिस राहणार आहे. ओके. तर आजचं सेशन सुरू करूया. रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी हे आपण बघणार आहे. त्यानंतर एनर्जी बॉल आणि त्याच्यानंतर मी तुमचं पॉवरफुल मेडिटेशन, ज्यात तुम्ही शारीरिक आणि मानसिक व्याधींना आज हील करू शकणार आहे. ठीक आहे. पाणी लागेल आपल्याला थोडस, थोडं पाणी पिऊन घ्यायचंय. ओके. सो पहिला विषय आपण सुरू करूया. रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस लेवल 1 नुसार काय करायची आहे. कारण एक लक्षात घ्या, लेव्हल 1 मध्ये आपली जी ऊर्जा आहे ती 10% आहे. रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये तुमची ऊर्जा 40% होते. रेकीच्या मास्टर लेव्हलमध्ये तुमची ऊर्जा 100% होते. त्यामुळे एक ज्या पद्धतीने पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्याच पद्धतीने एक रेकी लेव्हल 1चा हिलर मास्टर हिलर प्रमाणे तेवढं डीप हिलिंग करू शकत नाही. कारण तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही रेकी लेव्हल 1 आणि मास्टर लेव्हलमध्ये फरक असतो. प्रत्येक लेव्हलचा वेगळा शक्तिपात होत असतो. आता तुमचा लेव्हल 1चा झालेला आहे आणि जे लोक सेकंड थर्ड लेवलला पुढे येतील आणि त्यांचा शक्तिपात राहून गेलेला असेल, तो तुमच्या द्वितीय लेवलच्या शक्तिपाताच्या आधी कंप्लीट करून दिला जाणार आहे. ठीक आहे. द्वितीय लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचा लेवल 1चा शक्तिपात कंप्लीट केला. कारण तुम्हाला पहिले लेवल 1, मग लेवल 2 आणि लेवल 3 या पद्धतीनेच प्रॅक्टिस करावी लागते. ओके. चला तर मग आता सुरू करूया पुढच्या, म्हणजे दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात पहिले रेकीचं साधक बनल्यानंतर तुम्हाला 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुमचं जीवन असलं पाहिजे. ठीक आहे. रेकीचे 5 तत्वे म्हणजे तुमचं जीवन असलं पाहिजे. ठीक आहे. जे आपण शिकलेलो आहे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस मी राग करणार नाही. जीवनाला खूप मोठं नाही बघायचंय. जीवनाला आज मध्ये बघायचं आहे. गुजरा हुआ कल भी हम जी नहीं सकते, आने वाला कल हमारे हिसाब से आने वाला नहीं है. मग आपल्या जवळ जर काही असेल तर आपल्या जवळ आहे ते म्हणजे आज. तर आजच्या दिवसाला जशी तुम्ही ऊर्जा द्याल तसंच आपलं जीवन घडणार आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव घेणार आहोत. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये रिझल्ट पण येणार आहे. तर ओनली फॉर टुडे म्हणून 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुमचं जीवनाचा भाग असला पाहिजे, जगण्याचा भाग असला पाहिजे. आता पुढे जाऊ. तुम्ही 5 तत्वांसोबत जीवन जगायला लागल्यानंतरच काय, तर त्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले आपले सकाळचे कार्य आटोपल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 7 औरा क्लिन्झिंग करायचं आहे. ठीक आहे. औरा क्लिन्झिंग केल्यानंतर 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं आहे. लिहून घ्या स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिले तुम्हाला औरा क्लिन्झिंग करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं आहे. तिसरी स्टेप तुम्हाला 1 2 3 4 5 ही जी ऍक्टिव्हेशनची प्रोसेस सांगितलेली आहे ती प्रोसेस करायची आहे. त्यानंतर 7 चक्रांचं मेडिटेशन, त्याचा ऑडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे, किंवा आज मी जे तुमचं हिलिंगचं घेणार आहे याचं रेकॉर्डिंग देखील तुम्ही लावून ती प्रॅक्टिस करू शकता. 7 चक्रांचं जे मी प्रॅक्टिस करून घेणार आहे ती प्रॅक्टिस देखील तुम्ही करू शकता. ही प्रॅक्टिस केल्यानंतर, ही जी 7 चक्राची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला 7 चक्राची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला अन्न आणि पाणी चार्ज करायचं आहे. जेव्हाही तुम्ही स्वतःसाठी कुठं, आणि 3 एनर्जी बॉल जे मी आज तुम्हाला शिकवणार आहे ती 5 ते 7 मिनिटाची प्रॅक्टिस असते. ती 5 ते 7 मिनिटाची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. 5 to 7 मिनिटची जी प्रॅक्टिस आहे
ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. एवढीच फक्त लेवल 1 ची प्रॅक्टिस आहे. गरजेनुसार स्वतःला हिलिंग आणि घरच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श चिकित्सेद्वारा हिलिंग करू शकता. क्लिअर झाला दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी? सोपी आहे, कठीण नाही आहे साधना, पर कुछ पाने के लिए थोडा समय निकालना पड़ता है. तर त्या पद्धतीने आपल्याला अर्धा तास प्रॅक्टिसला द्यायचा आहे. अच्छा, परत एकदा सांगते, व्हिडिओ तुम्हाला तसा मिळणारच आहे. आजचा व्हिडिओ अवश्य बघा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सकाळी रेकीचे 5 तत्व हे तुमचं महत्व आहे. प्लस एक महत्वाचं सुटलं, रात्री झोपताना डोक्यात येणारे सगळे नकारात्मकतेचे विचार लिहा, फाडा, जाळा. ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे. दुसरं, तुम्हाला काय पाहिजे ते पॉझिटिव्ह विचार माइंड पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे विचार तुम्हाला माइंड पर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नेमकं जीवनात काय पाहिजे हे तुम्हाला माइंड पर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. क्लिअर? चला, आता सुरू करूया आपण या ऊर्जांसाठी. तर नेमकं काय? तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर रेकीचे सकाळी उठल्यावर तुम्ही रेकीचे 5 तत्व आज मी वापरणार याच्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर सकाळी फ्रेश झाल्यानंतर औरा क्लिन्झिंग. औरा क्लिन्झिंग नंतर 1 2 3 4 एक ग्लास वॉटर चार्ज करून प्यायचं आहे. मग 1 2 3 4 5 ही प्रोसेस करायची आहे. मग चक्रा मेडिटेशन, एनर्जी बॉल, अन्न पाण्याला चार्ज करणं, आणि मग गरजेनुसार सेल्फ हिलिंग किंवा अदर हिलिंग टचनी हे आपलं राहणार आहे. लेवल 1 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकत नाही. आपल्याला जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करण्यासाठी सेकंड लेवलचा शक्तिपात घेणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. क्लिअर? ही झाली आपली दैनंदिन प्रॅक्टिस सकाळपासून रात्रीपर्यंत करण्याची. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो टॉपिक आहे तो म्हणजे 3 ऊर्जांचे बॉल. रेकीला किती दिवस प्रॅक्टिस करायची? आपण ज्या पद्धतीने दररोज आंघोळ करतो, दररोज जेवण करतो, त्याच पद्धतीने रेकीला आपल्या जीवनात आणायचं आहे. कारण काय होतं, रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात. छोटे मोठे, छोटे असतील मोठे असतील, रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने तणाव येतं. मग रोजच्या रोज जसं 2 वेळचं जेवण आपल्यासाठी आवश्यक आहे, तसं रेकी ऊर्जा आपण आवश्यकपणे व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करू शकतो. आज आपण प्रश्न उत्तर घेणार नाही आहे, कारण आपल्याला मेडिटेशन पण कम्प्लीट करायचं आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण सगळ्यांचं लास्ट 100 पर्यंत प्रश्नांची उत्तर देणं हे माझं कमिटमेंट आहे, ते मी उद्या पूर्ण करणार आहे. ठीक आहे? ओके. तर आता पुढे जाऊ आपण. आता आहे एनर्जी बॉल, 3 ऊर्जांचे बॉल. पण मी आज तुम्हाला, ठीक आहे, मी आज तुम्हाला चौथा एक बॉल, जो आपण 3 ऊर्जांचे बॉल, पण पहिला जो बॉल आपण शिकणार आहे त्याला म्हणतात फुटबॉल एक्सरसाइज. फुटबॉलचं आपण काय करतो सांगा बरं? फुटबॉलला आपण काय करतो सांगा, प्रणाली सावंत मॅडम. फुटबॉलचं आपण काय करतो? प्रणाली सावंत मॅडम, अनम्यूट करा बरं. फुटबॉलने आपण मॅडम खेळतो, म्हणजे खेळण्यासाठी वापरतो. खेळण्यासाठी वापरतो, तर नेमकं त्याला काय करतो? किक मारतो, पायानी किक. खूप दूर फेकतो. बरोबर ना? किक बरोबर. म्हणजे दूर करतो. अगदी आपण आता जो फुटबॉल एक्सरसाइज करणार आहे त्या एक्सरसाइज मधनं आपण आपल्या जीवनातले दुःख, कष्ट, तणाव याला किक मारायला शिकणार आहे. ठीक आहे? दुःख येस. पहिला तर म्हणून पहिली एक्सरसाइज काय आहे? फुटबॉल एक्सरसाइज. आणि त्याच्यानंतर जे 3 बॉल करणार आहे ते आपण पॉझिटिव्ह हिलिंग साठी करणार आहेत. ओके. तर पहिला बॉल फुटबॉल एक्सरसाइज. पहिला बॉल कसाचा आहे? ज्यात आपण आपल्या जीवनातले दुःख, कष्ट दूर करणार. चला, माझ्या सोबत सोबत ही प्रॅक्टिस तुम्हाला पण करायची आहे. माझ्या सोबत सोबत म्हणजे तुम्हाला ही प्रॅक्टिस पण होईल, कारण ज्यांचा शक्तिपात झालेला आहे ते लोक ही प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे? चला सुरू करा. माझ्यासोबत पहिले रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे? ही प्रार्थना केल्यानंतर मी माझं घर, घरातील सर्व वस्तू, वाहनं, घरातील प्रत्येक सदस्याची आभारी आहे. मग दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहेत. दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहेत. हँड रब केल्यानंतर
हात जवळ दूर केल्यानंतर सांगू नको त्याला. हात जवळ दूर केल्यानंतर एक एनर्जी म्हणजे एक तुमच्या हातामध्ये ऊर्जांचा फ्लो जाणवेल. आणि त्याला म्हणायचं आहे, या बॉलमध्ये मी माझ्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता घोषित केलेली आहे. मी या बॉलमध्ये माझ्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता घोषित केलेली आहे. मी या बॉलमधील माझ्या घरातील प्रत्येक सदस्याचं शरीर, मन, सात चक्र आणि औरातील नकारात्मकता घोषित केलेली आहे. मी या बॉलमध्ये माझं घर, घरातील वस्तू आणि वाहनांची सर्व प्रकारची नकारात्मकता घोषित केलेली आहे. बघा, हातामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन जास्ती जाणवेल, हात जड व्हायला लागेल. असं 3 वेळा घोषित केल्यानंतर ज्या पद्धतीने आपण फुटबॉलला किक मारतो त्याच पद्धतीने इथे जोरात फुंकर मारायची आहे. ह्या सर्व नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेल्या आहे, शुद्ध झालेल्या आहे, शुद्ध झालेले आहे. एव्हरीथिंग इज क्लीन, क्लीन, क्लीन. आणि नाभीपासनं कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट सर्व प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट झालेली आहे नाभी चक्रापासनं. त्या ऊर्जांना आपण काय करतो आहे, डिस्कनेक्ट करतो आहे. सगळ्या नाभी चक्रात आपण सगळ्या एनर्जीला आपण तिथून डिस्कनेक्ट करतो आहे. क्लिअर? हा झाला फुटबॉल. ज्यांना काही अडचणी असतील आजचं रेकॉर्डिंग अवश्य रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. जो मुद्दा सुटलेला आहे तो आपण बघू शकतो. ओके. पहिला बॉल आता हा झाला निगेटिव्हिटीचा. आता 3 एनर्जीच्या बॉलपैकी पहिला बॉल. पहिला बॉल आपण स्वतःच्या हिलिंगसाठी घेणार आहे. दुसरा बॉल आपण आपलं घर, घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तूसाठी. आणि तिसरा बॉल या ब्रह्मांडामध्ये कुणीतरी आपल्यासाठी राबतोय. बरोबर आहे? आता विचार करा, आपण ज्या काही वस्तू उपभोगतो, समजा मी या चेअरवर बसलेली आहे, ही चेअर कुणीतरी बनवली आहे माझ्यासाठी. हा चष्मा मी वेअर केलेला कुणीतरी बनवलेला आहे. हे ब्रासलेट कुणीतरी बनवलेलं आहे, बँगल्स कुणीतरी बनवले आहे, कपडे कुणीतरी बनवलेले आहे. कुणीतरी आपल्यासाठी कुठेतरी राबतोय. बरोबर आहे? कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी कष्ट करतोय, आपल्यासाठी राबतो आहे. तर आपल्याला या सगळ्या ऊर्जांवर त्या लोकांसाठी थँक्यू म्हणायचं आहे. एक मजूर कुठेतरी आपल्यासाठी ओझे उचलतोय, एक शेतकरी कुठेतरी आपल्यासाठी धान्य भाज्या पिकवतो आहे, एक कर्मचारी काहीतरी आपल्यासाठी गव्हर्नमेंटच्या याच्यात योजना आणतोय. तर ज्या पद्धतीने समवन इज वर्किंग फॉर अस, तर त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू. तर पहिला एनर्जी बॉल स्वतःसाठी, दुसरा घर, घरातील वस्तू, व्यक्ती आणि वाहनांसाठी, तिसरा एनर्जी बॉल या पृथ्वी तलावर जो कोणी व्यक्ती आपल्यासाठी कार्य करतोय त्या व्यक्तीसाठी. क्लिअर? ओके. चला तर मग आता आपण प्रॅक्टिसमध्ये या व्यक्तींना थँक्यू म्हणून आपण या प्रोसेसला सुरुवात करूया. ठीक आहे? मग करायचं काय आहे बघा. परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. हा पहिला बॉल आपण स्वतःसाठी घेतोय. दोन्ही हात रब करायचे आहे. ठीक आहे? हातामध्ये तो ऊर्जांचा फ्लो तयार झाल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे, हा एनर्जी बॉल मी स्वतःसाठी वापरत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतःसाठी वापरत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून आपल्याला हा ऊर्जांचा बॉल ग्रहण करायचा आहे आणि थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचं आहे. ठीक आहे? 2 ते 3 मिनिटं आपण व्हिज्युअलाइज करू शकता की तुमच्या क्राऊन चक्रापासनं एक पॉवरफुल ऊर्जांचा फ्लो तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये पोहोचत आहे. थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र, रूट चक्र,
शरीराचा प्रत्येक ऑर्गन प्रत्येक सेलमध्ये पोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू. 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 धन्यवाद. या पद्धतीने हा ऊर्जांचा बॉल आपण स्वतःसाठी ग्रहण करतोय. आता आपण उरले 2 बॉल आहेत, ते 2 बॉल आपण घरच्या इतर सदस्यांसाठी आणि जगातल्या इतर व्यक्तींसाठी परत एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. आता या ऊर्जांच्या बॉलला आपण घरातील व्यक्ती, वस्तू, वाहनं यांना प्रदान करणार आहे त्यांच्या सुरक्षा. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य लाभत आहे. माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो. म्हणून त्याला या पद्धतीने आपण असा स्प्रेड करणार आहे. या पद्धतीने आपण स्प्रेड करणार आहे आणि ते स्प्रेड केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने तिथे अनुभवता येणार आहे. ठीक आहे. हा झाला आपला सेकंड ऊर्जांचा बॉल. आता लास्ट बॉल आपण या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी प्रदान करणार आहे. ठीक आहे. परत दोन्ही हात रब करून एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा आहे आणि आपल्याला अफर्मेशन द्यायचं की हा ऊर्जांचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे जो माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी कार्य करत आहे. माझ्या जीवनामध्ये सुखासाठी कार्य करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा ऊर्जांचा बॉल मी पोहोचवत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. या पद्धतीने हा बॉल अजून मोठ्या आयामामध्ये तुम्हाला पोहोचवायचा आहे जेणेकरून या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची ऊर्जा ऍक्टिवेट होऊ शकेल आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये समाधान आणि आरोग्य नांदू शकेल. क्लिअर. हे झाले आपले 4 बॉल. पहिला फुटबॉल एक्सरसाइज आणि 3 ऊर्जांचे बॉल जे आता आपण बघितलं. ठीक आहे. आता आपण एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे ज्यात तुमचं मी स्वतः हिलिंग करून देणार आहे. शरीर आणि मनाचे जेवढा सहजतेने स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव येणार आहे. तर मी 2 मिनिटं वेळ देते तुम्हाला तयारी करण्यासाठी. पाणी पिऊन घ्या आणि रूट चक्रापर्यंत दिसाल असं बसायचं आहे. ओके. शक्य असेल तर हेडफोन काढा आणि कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. चला 2 मिनिटं वेळ देते आहे. चला. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे.
जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत कल्पना करा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक कष्ट, सर्व प्रकारची नकारात्मकता तुम्ही कायमस्वरूपी दूर करत आहे. जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सर्व प्रकारे तुम्ही सगळ्या कष्टांना दूर करत आहे. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे आणि आज या साधनेच्या माध्यमातनं अलाव करायचं आहे तुमच्या जीवनातील दुःखांना दूर करण्यासाठी, शरीर आणि मनातील तणावाला दूर करण्यासाठी आणि संपूर्ण स्वास्थ्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. संपूर्ण स्वास्थ्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. कल्पना करा की तुम्ही संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे. रेडी व्हा. डोळे हलके बंद. जेवढ्या सहजतेने आज तुम्ही अलाव कराल, तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तेवढाच सुंदर आनंदाची अनुभूती आपण आपल्या जीवनात घेणार आहे. सो जस्ट अलाव. अलाव करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पर्यंत पोचत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये पोहोचत आहे आणि क्राऊन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तणाव असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आणि तणावाला कायमस्वरूपी दूर करत आहे. प्रत्येक नकारात्मकतेला कायमस्वरूपी दूर करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोचत आहे. थर्ड आय चक्र इथे तुमच्या शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ही सर्व निगेटिव्हिटी डीप डीप डीपर क्लीन करत आहे. डीपर 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 क्लीन करत आहे. आता ही सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व प्रकारची नकारात्मकता तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही डोळे, कान, नासिका आणि ओठ यामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व रिमूव्ह करत आहे. दोन्ही दंतपंक्ती अलाव करा. दातांमध्ये, हिरड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, जीवामध्ये काही प्रॉब्लेम असेल, थ्रोट चक्रामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ती सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह परमनंटली, परमनंटली, परमनंटली सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेला पूर्णपणे रिमूव्ह करत आहे. तुमचं थ्रोट चक्रापर्यंत या. इथे बघा खूप अव्यक्त भावना आहेत. कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोलून गेलं, त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. कुणीतरी तुम्हाला खूप तणाव दिलेला होता, त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. कंठापर्यंत येऊन ते शब्द थांबलेले आहे. झालेल्या दुःखांचे घोट इथेच येऊन गेलेले आहेत. ती सगळी नकारात्मकता आणि त्यासोबत तुमचं अन्ननलिका, श्वसन नलिका, थायरॉइड ग्लॅन्ड, टॉन्सिल्स, इथे कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, सगळ्या प्रकारची नकारात्मकता पूर्णपणे दूर होत आहे. परमनंटली जस्ट अलाउ, परमनंटली, परमनंटली, परमनंटली जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची ऊर्जा
ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोचत आहे. हार्ट चक्रापर्यंत पोचत आहे. हार्ट चक्रापर्यंत पोचत आहे. बघा तुमचा लंग्स, हृदयाचा भाग, छातीचा पिंजरा, पाठीमधला स्पाईनचा भाग, दोन्ही हात, खांद्यांपासून बोटांपर्यंत कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, कुठलीही निगेटिव्हिटी असेल, त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला कायम स्वरूपी हील करत आहे. कायम स्वरूपी हील करत आहे. कायम स्वरूपी हील करत आहे. परमनंटली हील करत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. अलाउ करा, अलाउ करा. हृदयापर्यंत, हृदयामध्ये खूप साऱ्या भावना सुखदुःखाच्या साठवून ठेवलेल्या होत्या, त्या प्रत्येक भावनेला आज रिलीज करायचं आहे. जस्ट अलाउ, जस्ट अलाउ. हृदयातल्या प्रत्येक नकारात्मक भावनेला दूर करण्यासाठी अलाउ करा. जस्ट अलाउ, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ. Just remove all kind of negativity. Just remove all kind of negativity. Just remove, just remove, just remove all kind of negativity. Just remove, just remove, just remove, just remove all kind of negativity. Just remove, just remove, just remove. आता बघा, ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर असलेलं चक्र आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, लहान आतडे, मोठे आतडे, स्प्लीन, लिव्हर, पॅनक्रियाज, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, अतृप्त इच्छा, ज्या अतृप्त आहे त्या इच्छा असतील, त्या सर्व नकारात्मकतेला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथून काढून टाकत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. जस्ट अलाउ टू रिमूव्ह, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ रिमूव्ह. चला, रिमूव्ह करण्यासाठी अलाउ करा, अलाउ करा, अलाउ करा. आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण जेनेटिक ऑर्गन, बीजकोश आणि तुमचे किडनी, इथे कुठल्याही कारणाने कुठलीही समस्या असेल, ती सर्व समस्येला रिमूव्ह करून तुमचं स्वाधिष्ठान चक्र सगळ्या नकारात्मक ऊर्जांना घेऊन रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमचं संपूर्ण रूट चक्र जीवनामध्ये अस्थिरतेचे असलेले सर्व कारणांना घेऊन ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांना स्पर्श करत अगदी तळपायातनं पूर्ण एक फोर्सफुली सगळ्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला काढून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीपर, डीपर, डीपर जात आहे. अलाउ करा तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी. तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला अलाउ करा निघून जाण्यासाठी. परमनंटली, जस्ट रिमूव्ह, परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आता बघा, तुमच्या डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत जो कुठला तणाव आहे, जो कुठल्या वेदना आहे, त्या सर्व तणाव आणि वेदना परमनंटली निघत आहे. जस्ट रिमूव्ह. डीपर, 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 जस्ट डीपर, 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 डीपर. आणि पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये पोहोचून बघा, तिथे एक मोठा दगड बांधलेला आहे. तुमच्या जीवनातील या प्रत्येक नकारात्मकतेला या दगडाला बांधून टाकतोय. या संपूर्ण नकारात्मकता जी आता तुम्ही अलाव केलेली आहे शरीर मनातनं बाहेर जाण्यासाठी, ती सगळी नकारात्मकता आपण त्या दगडाला बांधतोय, दगडाला बांधतोय. एकच वार तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. जी कुठली नकारात्मकता तुम्ही आता शरीर मनातनं बाहेर काढलेली आहे, त्या निगेटिव्हिटीशी तुमचं नातं परमनंटली तुटलेलं आहे. परमनंटली, 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 परमनंटली. आणि आता ती दिव्य रेखीची प्रकाशमय ऊर्जा त्या पृथ्वीच्या भूगर्भातनं एक पवित्र ऊर्जा म्हणून वापस येत आहे. पवित्र ऊर्जा म्हणून वापस येत आहे तुमच्यापर्यंत. पवित्र ऊर्जा म्हणून वापस येत आहे. 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 आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ एक दिव्य पॉझिटिव्हिटीचा ऊर्जा तुम्हाला देण्यासाठी, संपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे. बघा, या दिव्य रेकी शक्तीच्या दिव्य ऊर्जांनी तुमचा तळपाय हील होत आहे. टाचेमध्ये, तळपायामध्ये, दाही बोटांमध्ये जो कुठला तणाव आहे तो हील होऊन तिथे उपचारक ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ऊर्जा आता तुमच्या अँकल जॉईंटला स्पर्श करून तिथे उपचार करत आहे.
दोन्ही पायांच्या पोटऱ्या, पायांचा समोरचा भाग, दोन्ही गुडघे यांना हील करत आहे, उपचारित करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या दोन्ही मांड्यांपर्यंत पोहोचत आहे, जंघांच्या जोडपर्यंत पोहोचत आहे, जेनेटिक ऑर्गन इथे पोचून संपूर्ण उपचार करत आहे, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार. आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या रूट चक्राला स्पर्श करून एक लाल रंगाचा प्रकाशमय ऊर्जांचा उपचारक फ्लो तिथे प्रदान करत आहे. एक लाल रंगाचा उपचारक फ्लो तिथे प्रदान करत आहे आणि तिथे त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला उपचार होतोय. जस्ट हील, जस्ट हील, जस्ट हील. आता ही दिव्य रेकी शक्तीची उपचारक ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेल्या चक्रापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला दिव्य हिलिंग पोहोचवत आहे. दिव्य हिलिंग तुमच्या जीवनामध्ये आणत आहे, दिव्य हिलिंग तुमच्या जीवनामध्ये आणत आहे. तुमचं स्वादिष्ठान चक्र संपूर्णतः हील होत आहे. तिथे केशरी रंगाच्या दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट होत आहे, केशरी रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट होतोय, केशरी रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट होतोय आणि तुमच्या संपूर्ण त्याच्या रिलेटेड ऑर्गन हील होतात आहे, उपचारित होतात आहे, उपचारित होतात आहे, हील होतात आहे. जस्ट हील, जस्ट हील, जस्ट हील. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे, तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण मणिपूर चक्र या तुमची संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम हील होत आहे. पिवळ्या रंगाच्या दिव्य प्रकाशाने हे चक्र हील होत आहे, हील होत आहे. भौतिक जगतातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. या भौतिक जगतातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमचं संपूर्ण हृदय करुणा आणि प्रेमाने परिपूर्ण करत आहे. तुमचं संपूर्ण हृदय करुणा आणि प्रेमाने व्याप्त होत आहे. हिरव्या रंगाच्या प्रकाशमय ऊर्जांनी, हिरव्या रंगाच्या प्रकाशमय ऊर्जांनी तुमचं हृदय संपूर्णतः व्याप्त होत आहे. हिरव्या रंगाच्या प्रकाशमय ऊर्जांनी संपूर्ण हृदय व्याप्त होत आहे आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्राला स्पर्श करत आहे, थ्रोट चक्राला स्पर्श करत आहे. थ्रोट चक्र संपूर्णतः लाईट ब्लू कलरच्या ऊर्जांनी ऍक्टिव्हेट होत आहे. कंठस्थ ग्रंथी, अन्ननलिका, श्वसन नलिका, टॉन्सिल्स, थायरॉइड ग्लँड सगळं सगळं हिल होत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. आणि आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचून तुमच्या प्रत्येक विचाराला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करत आहे. चेहऱ्यावरचा प्रत्येक ऑर्गन हील होतो आहे आणि आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचून दिव्य जांभळ्या रंगाची सहस्त्रार कमल तिथे तयार झालेले आहेत आणि तुमच्या संपूर्ण क्राऊन चक्र एक सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण होऊन एक कम्प्लिशनची भावना तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत आहे. एक परिपूर्णतेची भावना तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत आहे. संपूर्ण परिपूर्णतेची भावना तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत आहे आणि तुमचं संपूर्ण क्राऊन चक्र हील होऊन, संपूर्ण क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट होऊन त्याच्यातनं जणू एक ऊर्जांचा, प्रवाहांचा, जांभळ्या रंगाचा सप्तरंगी प्रवाह, सातही चक्रांच्या सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह तुमच्या औराला व्याप्त करत आहे. संपूर्ण औराला व्याप्त करत आहे, संपूर्ण औराला व्याप्त करत आहे, संपूर्ण औराला व्याप्त करत आहे, संपूर्ण औराला व्याप्त करत आहे. तुमच्या ऊर्जाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण करत आहे, संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण करत आहे, संपूर्ण सकारात्मकतेने 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 परिपूर्ण करत आहे. अगदी लहान मूल या आनंदाचा जसा अनुभव घेत आहे तसा अनुभव घ्यायचा आहे. लहान मूल सगळ्या आनंदाचा जो अनुभव घेतोय तसा अनुभव करायचा आहे. ईश्वराने सर्वप्रथम एक नवीन ऊर्जा तुम्हाला प्रदान केली आहे. या ऊर्जांचा स्वीकार करा, या ऊर्जांचा स्वीकार करा. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आ, आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही आपली स्वाभाविक अवस्था आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही आपली स्वाभाविक अवस्था आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही आपली स्वाभाविक अवस्था आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही आपली स्वाभाविक अवस्था आहे.
हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. थोडं पाणी पिऊन घ्या. 2 मिनिटात आपण परत कनेक्ट करू. जस्ट रिलॅक्स अँड स्लोली 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 ओपन युअर आयज. चला, सो अभिनंदन. कोण कोण आपल्या दुखण्यांना कमी करून बाहेर निघायला सांगायचं काय? शरीरावरचा तणाव आणि मनावरचा तणाव दूर करून बाहेर आलेला आहे. बोला रुपाली जोशी मॅडम, काय जाणवलं? गेल्या महिनाभर आहे ना ब्रोंकायटिस मुळे माझा घसा दुखतोय खूप. माझा अजूनही आवाज बदललेला आहे, पण गिळताना जे टोचत होतं ना इथे घशामध्ये, ते कमी झाले. ग्रेट, छान, अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू, ऑल द बेस्ट. स्वरा बेटा बोल. मॅम खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तुम्ही काय बोलत होता हे म्हणजे लक्षात नव्हतं. मी एका वेगळ्याच जगात होती, झोपली नव्हती, पण एका वेगळ्याच जगात होती. मला तुमचा आवाज ऐकायला येत नव्हतं. मी मी माझं मी काय हे करत होती ना, खूप भारी वाटलं म्हणजे. आणि आता थोड्या वेळापूर्वीच मी चॉकलेट खाल्लं ना, मला असं छान त्या चॉकलेटचा वास येत होता, डेअरी मिल्कचा. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. चला, छान. अंजली. नेक्स्ट. अजून कोणाचे काही अनुभव मला कळू तर द्या, की मेडिटेशनचा काही लाभ झाला की नाही झाला. हा, किरण तडस मॅडम, अनम्यूट करा, बोला. हा मॅडम, मला ना सुरुवातीपासून एक जांभळ्या रंगाचा एक प्रकाश दिसत होता शेवटपर्यंत. छान. तुम्ही जे वेगवेगळे कलर्स म्हटले ना, ते नाही दिसले मला. मला फक्त एक प्रत्येकाचे जांभळ्या व्हायब्रेशन्स वेगळे कलरचाच एक असतात. दिसलेलं. जांभळा कलर म्हणजे हायएस्ट सोर्स ऑफ एनर्जी. तो एंजलच्या बाबतीत म्हटलं तर आर्च मायकल एंजलचा कलर आहे, आणि चक्रांच्या बाबतीत म्हटलं तर सहस्त्रदल चक्राचा कलर आपला पर्पल कलर आहे. तर त्याच्यामुळे यू आर कनेक्टेड विथ डिरेक्टली हायएस्ट हायएस्ट एनर्जी. अच्छा, तर मला शेवटपर्यंत तोच कलर दिसला आणि आपण कुठेतरी जात आहोत ते दिसलं. आणि आजूबाजूला पूर्ण काळा कुट्टाचा अंधार दिसलेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण शरीर त्या वेळेपर्यंत असं भारी झालेलं, हात पाय पूर्ण शरीर असं जड जड झालेलं होतं. आता आणि रिलॅक्स. आता मग तुम्ही म्हटलं की नाही बा, स्लोली तुम्ही डोळे उघडा, तर ते उघडल्याबरोबर असं आपण असं वेगळ्या विश्वात केल्यासारखं झालं की नाही, आता आपण आपल्या याच्यात आलेलं आहे. आणि एकदम असं शांत आणि एकदम रिलॅक्स वाटलं. बॉडी पूर्ण अशी हलकी वाटली. असं वाटलं की एक क्षण आपण कुठल्या वेगळ्या जगात गेलेलो होतो. आणि वेगळ्या याच्यामध्ये आपलं ते सगळं सुरू होतं. फक्त तुमचा आवाज फक्त ऐकायला येत होता, बाकी आपण कुठे आहे, आपण कुठेतरी जात आहे स्लोली स्लोली असं वाटत होतं. हा, चला, छान. बाकी एकदम छान वाटलं, एकदम ग्रेट, छान. ग्रेट, खूप छान. प्रणाली सावंत मॅडम, बोला. माईक ऑन करा. खूप खूप असं स्ट्रेस रिलीफ वाटलं मॅम. छान. असं एकदम बॉडी आहे ना, एकदम अशी जड म्हणजे मॅडमने सांगितलं तसं हेवी हेवी झालेली. आणि जेव्हा डोळे उघडले ना, तर असं पटकन असं सगळं रिलीज होतं ना, असं सर्व तसं एकदम हलकं हलकं वाटलं, एकदम फुल बॉडी. हे व्हायब्रेशन मस्तच होते, अप्रतिम सुंदर वाटलं फिलिंग. ग्रेट, छान, थँक्यू. एनिवन? सुनील जाधव सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान वाटलं, एकदम हलकं वाटलं, फ्रेश वाटलं एकदम. सुरुवातीला जड 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 झालं होतं थोडं, पण पुन्हा एकदम फ्रेश वाटलं आणि घाम भरपूर आला मला. ते आणि रिलीज होतं ना आपल्या शरीरामधली जी निगेटिव्हिटी असते,
तर ते हा, वेगळे घ्यायचे. भरपूर म्हणजे काही भरपूर लोकांना प्रमाणात घाम आला. प्रॅक्टिकल केल्यानंतर एकदम पोट झुंबून आल्यासारखं होईल, म्हणजे वॉशरूमला जायची इच्छा होईल. तर या सगळ्या, हा. कारण शरीरामधनं हे सगळी निगेटिव्हिटी जेव्हा रिलीज होते, तर त्याला तो माध्यम लागतोय. ठीक आहे. आणि आणि 2-3 कलर दिसले. एक हिरवा दिसला, लाईट ब्ल्यू दिसला आणि जांभळा दिसला, असे 3च दिसले फक्त मला. चला, छान छान. ओके, थँक्यू. थँक्यू. तर उद्या आपलं Q&A सेशन आणि मनी मंत्रा आणि आजार आणि त्याच्या निदानाचं प्रोटोकॉल कसं यूज करायचं, हे 3 टॉपिकवर आपण बघणार आहे. तुम्हाला सगळ्या नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी उद्या तुम्हाला PDF मिळेल, आणि आज सेकंड थर्ड लेवल आणि बाकी त्याच्यासोबत पूरक जे आपले बोनस कोर्सेस आहेत, तर या सगळ्यांची माहिती तुम्हाला ग्रुपवर दिल्या जाईल. सो यू आर मोस्ट वेलकम, दोज आर इंटरेस्टेड. बाकी उद्या आपल्या क्लासचं डे 10चं सेशन आहे. उद्या जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण उद्याच्या सेशनला देणार आहे. ओके. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया याच ऊर्जांसोबत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.